नमस्कार. पाडळसे तालुका यावल येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खैरनारजी, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारदस्त आदर्श पोलीस पाटील पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक आपल्या तळागाळातील जनतेचे प्रश्न आपण आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या समस्याचं निराकरण केलेलं आहे आणि याचीच पावती आपल्याला मिळालेली असावी असं या ठिकाणी प्रशासन नमूद करतो. बरं, हा जो आदर्श पोलीस पाटील पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, हा पुरस्काराच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे, काय सांगाल? याआधी मला कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तसेच कायदा सुव्यवस्था रोख ठेवावा या संदर्भात मिळालेला आहे पुरस्कार. DYSP मॅडम हायस्कूल विभागीय अधिकारी यांच्याकडून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोल्हापूर इथे लिगल फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, त्यांनी सुद्धा मला एक आदर्श पोलीस पाटील म्हणून एक पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे 5 पुरस्कार मिळाले, जवळपास 5 पुरस्कार मिळालेले आहेत. बरं खैरनारजी, अजून एक प्रश्न मी आपल्याला करतो की हा जो आदर्श आता लेटेस्ट आदर्श पोलीस मित्र पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, तर पोलीस पाटील पदावरती आपण किती वर्षापासून कार्यरत आहात? मी 2016 म्हणजे असं 10 वर्ष झाले माझी सेवा दिलेली आहे पोलीस पाटील. 10 वर्ष आपण सेवा दिलेली आहे. ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जनतेची कशाच्या प्रकारे सेवा केलेली आहे? जनतेची सेवा म्हणजे जे शासनाच्या योजना आहे त्या सगळ्या काळापर्यंत लोकांना माहिती देणे. परत आता समजा लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली, त्यात मी गावात जास्त कमीत कमी 450 फॉर्म मोफत भरून दिले. त्या महिलांना शासनाच्या योजना लाभ मिळवून दिला. एक चांगल्या प्रकारची सेवा आपण केलेली आहे आणि तळागाळातील जनतेचे समस्याचं निराकरण केलेलं आहे. आपण हा जो आदर्श पोलीस पाटील पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, आपण सन्मानित केलेला आहे, आपण सन्मानित झालेला आहे, तर हा कोणाच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे? मानव अधिकार संस्था जळगाव धुळेचे तिथले जे अध्यक्ष होते प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं. इतर मान्यवर सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते. बरं, पुरस्काराचं स्वरूप काय होतं, काय सांगा? एक ट्रॉफी, सन्मानपत्र आणि मेडल दिलं. बरं, मला सांगाल की या पुरस्कारासाठी निवड कशी झाली असेल, काय झाली असावी, काय सांगाल? निवडीचा त्यांना मला फोन आला की पाटील तुम्ही काय काय कार्य केलं त्याची आम्हाला माहिती द्या. माझ्याकडे जी माहिती होती मी त्यांना दिली. मी काय काम केलं आहे ते आमच्या गावामध्ये आम्ही ग्राम सुरक्षेचं स्थापन केलेलं आहे. तंटमुक्ती समिती आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या गावात जे तंट वगैरे होतात आम्ही गावातल्या गावातच भेटवतो. तसेच गावाच्या आसपास समोर जे दोन खनिज असतं ते आम्ही पूर्णपणे बंद केलेलं आहे. अवैध दोन खनिज हे सुद्धा नाही आमच्याकडे. असे जो माझ्याकडे माहिती तुम्ही सर्व त्यांना दिली, त्यामुळे त्यांनी मला पुरस्कार